नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एप्रिल महिना कोणत्या 5 राशींसाठी खास असणार आहे हे सांगणार आहे. 2024 मधला एप्रिल महिना 5 राशींसाठी खास असणार आहे. त्यांच्यासाठी मालव्य राजयोग आहे म्हणा ना, पण असं नक्की काय घडणार आहे? कोणत्या आहेत त्या राशी? चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी समजून घेऊ ग्रहांमध्ये असा काय बदल होतोय ज्यामुळे हा राजयोग तयार होतोय. शुक्र ग्रह 31 मार्चला संध्याकाळी 4:46 कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करत आहे. आणि ही शुक्रासाठी उच्च रास आहे. मीन राशीत आल्याने शुक्राची सूर्य आणि राहू यांच्यासोबत युती होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शुक्र उच्च राशीत असतो तेव्हा त्याला मालव्य राजयोग म्हणतात. हा मालव्य राजयोग पंचमहापुरुष राजयोगातील एक मानला जातो आणि हा अत्यंत चमत्कारी असा योग आहे. याच मालव्य राजयोगाचा फायदा 5 राशींना होणार आहे. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसेल, नोकरीत चांगल्या संधी मिळतील, आणखीनही बरंच काही चांगलं घडणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी आणि काय बदल घडणार आहे ते आता एक एक करून जाणून घेऊ. सगळ्यात आधी लाभ होणारी पहिली रास आहे मेष रास. एप्रिल महिन्यात मालव्य राजयोगामुळे मेष राशींच्या लोकांना बरेच लाभ होतील. या काळात तुमच्या जीवनात नवीन दृष्टिकोन तुम्हाला मिळेल, चांगल्या संधी मिळतील, करिअरमध्ये सुद्धा चांगली प्रगती होताना दिसेल. एकंदरीत जे काही घडते त्यासाठी तुम्ही समाधानी असाल. तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर नाराज होऊ नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा हा योग लाभ देणार आहे. या संक्रमणात चांगला फायदा व्यवसाय करणाऱ्यांनाही होणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक जीवनात आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्यापासून सुद्धा मुक्ती मिळण्याचा हा काळ आहे. तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि अडथळ्यांशिवाय तुमचे काम पूर्ण होतील. आता या मालव्य राजयोगाचा लाभ होणारी आणखीन एक रास आहे ती म्हणजे सिंह रास. एप्रिल महिन्यात सिंह राशीच्या लोकांना या मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे जीवनातील सर्व क्षेत्रात चांगला फायदा होताना बघायला मिळेल. या काळात सिंह राशीच्या लोकांना भौतिक सुख सहजरित्या मिळेल. तसंच तुम्ही विवेकबुद्धीचे धनी व्हाल. तुमच्या जीवनात सुरू असलेला संघर्ष कमी होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये असलेले मतभेद सुद्धा कमी होताना दिसतील. जोडीदारासोबत तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे अचानक धनप्राप्ती किंवा आर्थिक स्थिती चांगली होताना दिसेल. आता वळूया पुढच्या राशीकडे आणि ती रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यातील मालव्य राजयोगामुळे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या संपत्तीत चांगली वाढ होईल. तसंच तुम्हाला वाहन सुखाची प्राप्ती होईल. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला यातूनही चांगला लाभ होताना बघायला मिळेल. थोडक्यात काय तर उत्पन्न वाढवण्याचा अनेक मार्ग तुमच्या समोर येतील आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. नोकरदारांना या काळात अनेक चांगल्या संधी मिळतील. प्रभावशाली लोकांच्या सहवासामध्ये येण्याचा हा काळ आहे. कुटुंबासोबत सुद्धा तुम्ही चांगला वेळ घालवाल. आई वडिलांच्या आशीर्वादाने नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. वळूया तूळ राशीकडे. एप्रिल महिन्यामध्ये तूळ राशीच्या लोकांना बरचसं कामाचं ओझं कमी झालेलं बघायला मिळेल. नवीन प्रेरणा, नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये दिसून येईल. धार्मिक कार्यामध्ये तुमचं मन लागेल आणि कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा प्लॅनही करू शकता. तुमच्या भौतिक सुखात वाढ होताना या काळात दिसणार आहे. आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर व्यवसायात सुद्धा चांगल्या संधी तुमच्या समोर येतील. तुमचा मान सन्मान वाढणाऱ्या घटना घडतील. या काळात तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित मात्र करा, म्हणजे तुमची प्रकृती चांगली राहील त्या दृष्टीने. त्यानंतर वळूया शेवटची लाभ होणारी रास आणि ती म्हणजे मीन रास. एप्रिल महिन्यामध्ये मालव्य राजयोगामुळे मीन राशीच्या लोकांना सर्व क्षेत्रात यश पाहायला मिळेल. या काळात विचारपूर्वक पावलं उचला, तसेच धार्मिक कार्यात उत्साहाने भाग घ्या. कुटुंब आणि मित्रांसोबत तुमचे नाते दृढ होईल. त्यांच्यासोबत सुखाचा काळ तुम्ही घालवाल. कुटुंबात एखाद्या मंगल कार्याचं आयोजन होऊ शकतं. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल. तुमच्या मित्राचं तुम्हाला सहकार्य मिळेल आणि हो, कामात तुमच्या बहीण भावांकडून सुद्धा तुम्हाला प्रोत्साहनच मिळेल. या होत्या त्या 5 राशी ज्यांना एप्रिल महिन्यामध्ये तयार होणारा हा मालव्य राजयोग फायदा करून देणार आहे, लाभ करून देणार आहे. पण जर तुमची रास या यादीमध्ये नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये मालव्य राजयोगाचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही रोज महालक्ष्मी अष्टक म्हणायला सुरुवात करा. यामुळे आयुष्यामध्ये राजयोग येतात. माता लक्ष्मीच्या कृपेने आयुष्य सुख समृद्धीने भरून जातं. धन्यवाद.